हाय, वेलकम टू आवर चॅनल. आम्ही आता बनवणार आहे स्वयंपाक, कारण की आज आहे अंगारकी. तर चला. आणि आज व्लॉग हेड आहे आराध्या पाटील. तुम्ही काय करणार नाही, मी स्वयंपाक बनवणार आहे. तर आराध्या पाटील व्लॉग करेल. तर चला, व्लॉग हेड येत आहेत. हाय. व्लॉग हेड मध्ये मध्ये बंद चालू करायचं, सगळे शॉर्ट घ्यायचे. ओके. हाय गाइस, ये मेरी छोटी बहन है. छोटी छोटी. हमारा नाम सेम है. हाँ, राइमिंग वर्ड्स. जियो आणि पिऊ. या जस्ट लाइक. डाळ बनवणार आहेत मित्रांनो. कुकर तर ठेवलाय, काय सापडत तर नाही गोष्ट मला. आणि हा आमच्या आईने 1 किलोचा कुकर घेतलाय. 1 किलो फक्त 2 माणसांची भाजी बसायची. नवीन पद्धतीची डाळ बनायचं. पिवळी डाळ फक्त आपण ती कसली बनवायची, तर आपण फोडणी टाकून मग तिला शिजायला घालायचं. असली वाली डाळ बनवायची. चला बनवूया आता. तर आपलं का बघा एवढा कांदा झालाय. मोहरी घालूया जरा. थांबा, अजून तेल तापलं नाही वाटतं आपलं. तेल तापलेलं नाही कायचं. 10 वाजून 10चा. मग आधी जेवायचं नाही, आधी जेवायचं. 10 वाजून 5 मिनिट. आमच्या मावशीचं म्हणणं आहे की ते लवकर जेवायचे. तर आता जिरे घालायचे थोडेसे. इतकं वरण आडवा धर आडवा. मेथी आणि टोमॅटो टाकलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. सगळं एवढं तर टाकलंय. थोडीशी हळद घालायची, एकदम थोडी. आणि आता हिंग राहिलेत आपले, थोडासा हिंग पण घालायचा आहे. थोडासा हिंग घातलाय आपण. आणि आता एक्सपर्ट असल्यासारखं हलवायचं. मस्तपैकी असं चांगलं हलवायचं. हलवलेलं आहे बघा, चांगलं भाजलंय हे. त्याच्यानंतर आपण घालायची ही डाळ, जी आपण भिजत ठेवली. काही डाळ दिसते का तुम्हाला? हो, काही आता. ओ, लाईट आलेली आहे मित्रांनो, लाईट आलेली आहे. तुम्ही टॉर्च बंद करू शकतो. हो, अशी डाळ दिलेली आहे ह्याच्यात. तर थांबवता का 2 मिनिटं? सर्व डाळ ह्याच्यात टाकलेली आहे मित्रांनो. पण ह्याच्यात टाकायचं थोडासा मीठ. चांगलं हलवायचं. चांगलं मिक्स केलं की ह्याच्यात आपण घालणार आहे पाणी. मस्त की थोडंसं पाणी घालायचं. चांगल्या शिट्ट्या घ्यायच्या त्याबरोबर. आणि हा कुकर आमचा व्यवस्थित मस्त याला शिजवायला ठेवूयात मित्रांनो. खायलाच मिळालं नाही बाहेर. पाण्याची लेवल बघून घ्या किती टाकायचं आहे ते. आता ह्याला बारीक गॅसवर व्यवस्थित शिजवायचं. चांगलं असं मस्त ह्याच्यात चांगल्या 3 बारीक गॅस शिट्ट्या घ्यायच्या एकदम. पलीकडच्या गॅसवर ठेवलं त्याच्यावर उठूच येतं. फोडणार नारळ जातो. बघू एका ह्याच्यात नारळ फुटला जातोय का नाही. बाई जरा सरकाव. मी पुढते नाही. आणि ग्लास घेतला का? ओ माय गॉड, जिन कणिक मळलेली आहे मित्रांनो. नारळ किती सुंदर फुटलाय ते बघा तुम्ही. नारळ बघा, नारळ. वाव वाव, हे बघा कसं आहे. एकदम गोल गोल नारळ फुटलाय, गोल गोल. काय
इकडं आपण देऊया हे कशासाठी सो हे जर आता खीस करून घ्यायचा आहे. मग आपल्याला खवायचं तुकडे करायचे आणि काढायचे. आपल्याला तीळ भाजायचे. थांबा जरा तीळ भाजायचे. आता आपण ठेवलेली आहे कढई मित्रांनो. तो आपण आपण बनवायचं मोदकाचं सारण. त्यासाठी पहिल्यांदा आपण भाजायचे तीळ. ओके. अंदाजे आपण आपल्या आईने सांगितलं ह्याच्याप्रमाणे घेऊयात. आपण एवढं घेऊया. अंदाज घेतलेला आहे मित्रांनो. बाद झालं एवढं. त्याला चांगलं भाजूया. एकदम कमी गॅसवर भाजायचं. इकडे खोबरं चिरायचं चालू आहे आणि इकडे तीळ भाजायचं चालू आहे. चॉपरचा गॅस. तिकडे आता शिट्टी काढायचं आपल्याला एक. मग वरण तयार होणार आपलं. आणि आमची मावशी म्हणजे चपात्या. सी गाईज यू कॅन सी 6 मित्रांनो 6 कंटिन्यू एक साथ खूप सारी कामं करते मी. वरून आमच्या घरात मॅच यू सी द मॅच. टेल मी युअर फेवरेट IPL टीम इन अ कॉमेंट. काय तिळाच्या आधी खोबऱ्याचं भाजून सॉरी चिरून झालेलं आहे आणि इकडे अजून तीळ भाजायचंच चालू आहे. तीळ भाजायचं त्यामुळे एकदम व्यवस्थित लाल झाले पाहिजेत ना. आता आपण आपल्याला बनायचं सारण. तर त्यासाठी काय म्हणतात खोबरे बारीक करून घेणार आहे बाई. आणि थांबा या ठिकाणी खोबरं बारीक करून भाजायला ठेवलंय. ह्याचा आहे मला आमच्या आई साहेबांनी. हे भाजलेलं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही थोडं थोडं. नाही अजून ह्याला एकदा बारीक करायचं. सारण बनले पण थोडं खोबरं जरा असं बारीक व्हायला हवं असं मला वाटतंय. म्हणून आपण एकदा थोडं जरा शांत. ह्याच्या घरात नुसता काहीतरी नवीन नवीन समस्या येत असतात. तुम्ही त्या समस्यांना इग्नोर करून ब्लॉककडे लक्ष द्या. तर आपल्याला आता बारीक करायचं आपल्याला. करायच्यात ना. हो रुबी जंबूची डिस्ट्रॅक्शन आहे. सारखं मध्ये मध्ये काहीतरी बडबडत. आता आपल्याला बनवायची शेवीची भाजी. हे काढायचं आणि मस्तपैकी बारीक करायचं. तोपर्यंत हिच्या चपात्या होती. चपात्या वर्क इन प्रोग्रेस मित्रांनो. हे जे भाजलेलं आहे ते आता आपण सध्या ग्राइंड करून घेतोय मित्रांनो. हे आमच्या भाजीचे इंग्रेडियंट्स आहेत. टोमॅटो, ऑनियन अँड मिरची. विसरले मी नाव. असू दे. इथे जरा अंधार येतोय का? हो येतोय. इथली लाईट बिघडली. खैर आपण आता फ्रीजमधनं आलं घे. फाईन द आलं. आल्याचा डब्बा मित्रांनो. अख्खा डब्बाच घेऊन जाऊया मित्रांनो. आपल्याला आल्याची सुद्धा गरज आहे म्हणून आपण आलं आणायला गेलतो. आणि इथे लसूण सोलायचा चालू आहे. या ठिकाणी आपल्याला लसूण सोलून झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपल्याला आलं जे आहे ते चिरायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण हे व्यवस्थितरित्या कुटून घेणार आहोत. यू कॅन सी गाईज. बघू शकता तुम्ही हे थोडं थोडं कुटलं गेलेलं आहे. थोडं कुठलंही सॉरी ऑलमोस्ट कुठलं गेलेलं आहे. ब्लॉगिंग करून माझं सुकवलेला आहे घसा. असं मी प्यायला आलेलं आहे पाणी. आणि मी दुपारी मस्तपैकी पाणी फ्रीज होण्यासाठी ठेवलेलं काचेच्या बाटलीत. कॅमेरामॅन नेवर डाय. काय नाही आता मी हे बारीक करून घेतलंय मस्तपैकी. हो सापडला भाजी. हे शेव चिवडा आहे बा. फरसाना पाहिजे. नो दिस इज अ शेव. नो वेट पाहिजे. कशा शेजारी दिस वन. येस. आता आपण भाजी गरम झालाय. चला चला ब्लॉगर हेड कडे देतो. एक सेकंद. कॅमेरा तर स्विच करू देत. हे बघा हे मस्त आहे की बारीक झाले. आता पहिलं हे टाकायचं. रेसिपी ही नॉट माय एका माणसाची आहे. त्याला डेडिकेटेड टू द्या. माणूस आमचा मित्र परिवारातला एक माणूस आहे. त्याने शिकवलं. आपण टाकलेले आहे हिंग मित्रांनो तेलात. आता आपण टाकायचे जळ थोडेसे जिरे.
मोहरी तर झालेली आहे बऱ्यापैकी. हा. पण आता असं मस्तपैकी दगडाच्या वर बनवलेली. आता इथं काय आहे पाला त्याचा पोरीनं केला मी सगळं ताटात भरलंय. आता हे आपण जे होतं मिरची लसूण आणि आल्याची मागं पेस्ट सरका, मागं हो. सरका. अंगावर येईल तुमच्या. ते टाकलेलं आहे या ठिकाणी. मग त्याला चांगलं भाजायचं. दीदीचं नाही तुझं. हे नाही बाई घाण थोडंसं. आता कांदा घालायचा एवढा मस्त. चांगला कांदा भाजायचा. ऐकताय का बॅकग्राऊंड मध्ये? असं आमच्या आजी काय कांदा भाज रेंदा करत. कांदा भाजल्यावर रेंदा होणार आहे नाही तर बोल काय बॅकग्राऊंड म्युझिक गाईस, बॅकग्राऊंड म्युझिक. काही बोलायचं काही. त्याला काही लिमिट असते. काही पण बोल. आता तो कांदा जो आहे टीप देतो. ओके चिप गाईस टिप. कांदा ज्यावेळी तुम्ही भाजत असताना एक चिटिकभर मीठ घालायचं इतूस. कांदा लवकर. इत्तुस मित्रांनो, इत्तुस. आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला कांद्याला भाजून घ्यायचं आहे. इकडे दुसरी प्रोसेस पहा. इथे चालले मोदक बनवायचे. आताची 2-3च बनवून झालेत बट. तर मित्रांनो इथे चालू आहेत मोदक बनवायचे. आता सध्या खूप काही नाही बनवून झाले, 4च झालेत बट हळूहळू प्रोग्रेस होत राहील. वर्क इन प्रोग्रेस. भाजी सुद्धा वर्क इन प्रोग्रेस होत आहे. हे बघा इथे कांदा भाजायला ठेवलेला आहे. आपण 2 in 1 काम करत आहे. मी इथे मॅच पण बघते आणि तिकडे स्वयंपाकाचा व्लॉग पण करते. हा गाईस एक्सपर्ट. आणि 10 वाजायची आपल्याला वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे तिकडे भूक लागलेल्या माणसांसाठी खिचडी भाजली जात आहे आणि तो माझा दाद्या आहे. जरा सरकू बघ. ही आपली शिजवलेली डाळ मित्रांनो. तरी अशी बनलेली आहे बघा सुंदर. आता आपल्या आईला विचारूया की आपण ह्याला पातळ करायचंय की घरचंच ठेवायचंय. बाय द वे हा आपण काय बनवतोय? हा हे वरण बनवलेलं आपण मस्तपैकी. ओ गाईज वाळण. वाळण. तर आता फक्त ह्याला आईला विचारायचे की हे पातळ हवंय का एवढं. गाईज घरातला VIP माणूस कसा आहे, डायरेक्ट सोफ्यावर. विषय खलास. कोणाला जागाच द्यायची नाही. तुम्ही खाली बसा, मी सोफ्यावर बसणार. काही बोलू शकत नाही आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात. आपण बघूयात काय चाललंय. कांदा भाजला नाही अजून, कांदाच भाजतोय. Oh my God. किती पेशन्स आहेत बघा. मला आता बसण्याची इच्छा आहे. हा गीतांजलीने केलेत, करेल आता. मी एवढेच केले. आणि ही आमच्या दादाची मध्येच खिचडी. हो माझ्या स्टॅमिना संपत आलेला आहे. 3 वेळा फक्त खाल्लेला आहे गाईज मी आज सकाळपासून. तरी भूक लागली. तुम्हाला ती मजा आहे कारण की बोलण्यावरूनच कळेल. हा सेमच बोलतो आम्ही. हा वर्क इन प्रोग्रेस. इकडे मला आता माझे पाय कंबर दुखावे लागले. भास आहे मला. आता एनर्जी ड्रिंक देणार त्यांना कॉफी द्यायची आपल्याला. आणि नंतर काम करून घ्यायचं जाईल पण मी करणार नाही. आताचे मोदक पाठवून लागते. नाही तीच करणार आहे काम. मी मला सांगितलं होतं फक्त तू घरी करून दे, पण मी चपात्या केल्या, डॉग्सच्या चपात्या केल्या. आता मी मोदक करायला लागली. आणि कळतोय का मित्रांनो? डॉग्सच्या चपात्या करून झाल्यात आमच्या. मोदक पण चालू आहेत. त्यांना नाव आहे जरा लँग्वेज कशाच्या कशीवाली असते, कशीवाली माहित नाही. असते कशी तर वाली. बिकॉज आय एम पिहूज मदर. वाव. यापैकी भाजलाय. बऱ्यापैकी थोडा ना. भाजायचा आहे त्याला. आणि तिकडे बघा कॉफी अजून टाकलं नाहीये सामान बट म्हणणार आहे. टोमॅटो देखील टाकलेला आहे भाजण्यासाठी आणि दोघं मस्तपैकी भाजत आहेत. आता सगळ्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इकडे मोदक यू कॅन सी मोदक चालू आहेत. आणि जरा एनर्जी ड्रिंक सुद्धा भेटलेलं आहे आपल्याला. कॉफी. आता ह्यात आपण थोडंसं टाकलेलं आहे पाणी. पाहू शकता पाणी कशासाठी टाकलंय. हे थोडस शिजवून घ्यायचं. ओके. आणि इथे मम्मी अभ्यास करत आहे. यू कॅन सी. आपण ठेवलेलं आहे शिजण्यासाठी. आपल्याला घट्ट झालेल्या डाळीला पातळ करायला. डाळ शिजून व्यवस्थित बांधले. तिला आता पातळ करायचंय. त्यासाठी आपण पाणी गरम करूया.
इथे ठेवलेलं आहे, सॉरी ठेवायचं आहे आणि गरम करण्यासाठी, कारण की तुम्ही पाहू शकता की डाळ खूपच घट्ट झालेली आहे. नाही आम्ही घट्टच बनवलेली. आता त्याला आपल्या गरजेनुसार आपण पातळ बनवायचं. ओके. तुझी रेसिपीच तशी आहे. ओ आता तिला तुम्हाला जसं प्रत्येकाला कसं एखाद्याच्या घरात खूप घट्ट लागते, एखाद्याच्या घरात खूप पातळ लागते. ते ज्याला जशी गरज आहे त्यांना तसं बनवायचं. तिथं झालं. ओके ओके. कॉफीची पुडीची डबी तिकडे ठेवा मॅडम जरा. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहे तिखट. तर तिखट. हे तिखट कुठं आहे? शोध लावा मित्रांनो तिखटाचा. हो थांबा मला सापडलं. चटणी आणि नवीन चटणी बनवूया. ओके. तर ही थोडीशी काळी चटणी घालूया आपण. 1 2 4 चमचे 4 काळे चमचे. घातले. तर लाल चमचे 2 3 4 लाल जरा जास्त 5. घालायचे. ओके. हो माय गॉड 6. आता ह्याला व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जी आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि हे मिक्स होत आहे या ठिकाणी. आता सध्या मला लागलेली आहे भूक, कारण की वास जो आहे तो एकदम मस्त येत आहे भाजीचा. मस्त. इथे आपले मोदक बनत झालेले आहेत. आता हे किती झालेत मी काउंट केलेला नाही. आमच्या दीदीने मला मोदक बनवण्यासाठी प्रोत्साहन केलं. तू फक्त कणिक मळ, ती मोदक बनवते, पण सगळे मोदक मला वेळ नाही मिळाला मोदक बनवायला. गाइस सी द रिॲक्शन ओनली. आणि मला खूप कंटाळा आल्यामुळे तिने पोकी सुद्धा बनवून दिलेली आहे, पण तूच मोदक बनव असं सांगितलेलं आहे. भाजी बनव. एनर्जी दिली तुम्हाला. एनर्जी ड्रिंक मित्रांनो, एनर्जी ड्रिंक. ओके चला आपण तिकडे जरा आई भाजी मला येते जेवायला बस. ओके तुला सांगते. You can see. हा, माझ्या पद्धतीनं बनवली. माश बनवण्यासाठी अत्यंत आवडते, खूपच जास्त. तोपर्यंत बनवताना त्यावेळी देताना थोडंसं माझा फेवरेट प्लेयर आहे विराट कोहली, बट मी सपोर्ट करते मुंबई इंडियन्स आणि विराट कोहली आणि मग पिठलं खायचं दोघांना. नाही, तू छान बनव. वाव गाइस कधी मग एकदम मिक्स झालंय सगळं व्यवस्थितरित्या. चपात्या तर माझ्यापेक्षा मोठ्या तवा भरून एवढ्या मोठ्या चपात्या येते. घरात मग सोफ्यावर बसू नको ही सांगितलं मला. दोघी कुत्री कुठं बसायला गेलं तुम्हाला दाखवते 1 सेकंड. हे बघा, एक गेलं इथे आणि दुसरं गेलं तिथे. मेड फॉर इच अदर. दोघ सुद्धा घराच्या बाहेर. हिला कुठली सध्या ऊन लागते की जी सावली खाली जाऊ शकते. लेट्स गो. ते जरा भाजायला जास्तच उशीर लागतो असं वाटत नाहीये का? भूक लागलीये मला. असू दे. अरे वा, जरा काही तर प्रोग्रेस झाली बघ. इथे टाकलेलं आहे पाणी, मस्तरित्या पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर ब्लॉक झालं. फरसाण पण टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकून घेऊयात त्याच्या आधी. चवीनुसार टाकायचं आहे मीठ, ॲज यू सी. याला तर चांगली उकळी येऊन द्यायची, मग आपण फरसाण. हा, तोपर्यंत आपण बाजूचं सगळं छटाक लावूया. हे जे गवाळ झाले ना अख्ख्या ओट्यावर ते साफ करूयात. तोपर्यंत आपण थोडंसं पाणी घालूया. त्या ह्याच्यात टाकलेलं आहे पाणी आणि इथं भाजी जी आहे ती उकळलेली आहे मित्रांनो. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. ॲज यू सी, तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला तुमच्या हवं. गरजेनुसार तुम्ही क्वांटिटी बनवा. हा सॉरी हा. मला औषध करून ठेवा सकाळी प्यायसाठी, कारण मला मोदक खायचे आहेत. हो म्हणल्यावर शुगरवाल्या माणसांसाठी औषध तयार पाहिजे. ए बघा काय आपले दिले? मोदक सकाळी बन झालेले आहेत. थोडेच राहिलेत, थोड्याच वेळात बनतील. आणि या ठिकाणी मित्रांनो दिलेलं आहे 6 बिकॉज मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट. घट्ट करायची नव्हती भाजी, हा थोडीशी. हा ओके. तर म्हणून आपण थोडासा रस्सा ठेवला. तर थोडासा फरसाणाचा कट्टा घालायचा आहे आणि बहुतेक एकदम थोडासा फरसाणा घालायचा. तुम्हाला जर एकदम मला घट्ट हवी असेल तर तुम्ही हा पाण्याचं प्रमाण कमी घाला. हा ॲज पर युअर विश. आता एवढासा फरसाणा घाला. बाकीचा फरसाणा आपण जेवताना घालायचा वरून. हा ओके संपलास. मस्त. हो
मग आमचं आणि ही भाजी अशी मस्त उकळायला ठेवली आणि तिकडं वरण सुद्धा ऑलमोस्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. सुगंध सुटल्यामुळे आमच्या पिगूला भूक लागलेली आहे. खूपच जास्त भूक लागली आणि जरा आज चंद्रोदय खूपच उशीर असं वाटत नाही, 10 वाजता इतक्या उशिरा. खैर आपण आपल्या भुकेला कंट्रोल करूया. मग काय तर हे जरा भूक लागली आणि आपण काही खाऊ शकत नाही, त्यामुळे 100दा मी पाणी डुसण्यासाठी फ्रीजमध्ये येते, कारण की मला भूक कंट्रोल होत नाही. आणि ते थोडंसं अंधार आहे त्यामुळे ते इग्नोर करा. 1 मिनिट. फायनली मला जरा विश्रांती बसलेली आहे, त्यामुळे मी इथे बसलेली आहे निवांत, कारण की माझे कॅमेरामॅन वाले सगळे शूट करून झालेले आहेत, तसं तुम्हाला वाटेल नाही झाले. आणि तिकडे भात बनवायचं चालू आहे, त्यामुळे आपल्याला वापस तिकडे जावं लागेल. ओ माय गॉड, लेट्स गो. तांदूळ यू सी ते भाजीसाठी कुकर काढून ठेवलेला आहे, पण अजून भात शिजवायला ठेवलेला नाही. वाव मित्रांनो, तिथली काय जागा संपूर्ण आमची रुबी इथे पोचलेली आहे आणि आपला तिथला जंबो बुर्र गायब झाला. आत्ताच तो गेला, हे बघा. नाही गेला वापस आला. बाप रे. चला आपण आज सगळ्यात आता. आणि इकडे मॅच तर कंटिन्यू आहे. यू सी जरा स्कोर झाले असं वाटत. खैर लेट्स गो. मित्रांनो कशी टेम्पटिंग दिसते आपली भाजी बघू शकता. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि जो काही सुगंध सुटलेला आहे ना. खेळी तर भात लावायचं झालंय, तुम्ही बघू शकता. हा बघा आमच्या नारळाची मगाशी खूप छान अशी कवटी एकदम मस्त नारळ फुटला गेलता. पिहू त्याचा आर्ट वर्क करणार स्वप्नात. तुमच्या का माझ्या हातात कोणाचं दाखवू नका. मी आर्ट वर्क करत नाही, कारण की आज मी मेहंदी काढली, पुसून पण टाकली. हे बघा किती सुंदर मेहंदी काढली मी. हो का आंबा मेहंदी काढली. ती गाणं म्हणणार आहे आता मी. लाल लाल कलरची पोंगडी. तर काय पिहू टोन्स वर्ड्स आहेत का पाटीला माहिती बघा. ही जी तुम्हाला पेंटिंग दिसते ना, ती माझ्या चो दीदीनं स्वतः काढलेली आहे. जरा आर्टिस्टच आहे ती. हां आणि इथे सारखी मॅचेस का दाखवते असं वाटत नाही तुम्हाला. वाव 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 विकेट मित्रांनो, मस्त असा कॅच घेतलेला आहे यू सी. आणि इकडे कुकर लावलेला गेलेला आहे. आय विल सी यू. हे बघा ओव्हर कितवी चालू आहे ते बघायलाच विचारलेलं आहे आपल्याला. सगळे मोदक झालेले आहेत, तो शेवटचा राहिलेला आहे मोदक करायचा. आणि किती छोटे आणि पातळ मोदक माझ्या आईने केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. कुकर पण लागलेला आहे आता ऑलमोस्ट. सगळं झालं. चपाती हा सगळं मेन्यू मध्ये होतं आमचं काय काय होतं. चपाती, त्यानंतर वरण, वरण भात, त्यानंतर शेवेची भाजी आणि मोदक. एवढा आयटम केलेले आहेत. आज आमरसला सुट्टी दिलेली आहे आम्ही, का तर मोदक आहे. हा 2-2 बोट झालेलं आहे. तर आपण उपवास सोडतो ना, एवढं सगळं खायचं. हो आता फक्त मोदक शिजायला ठेवायचे. तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मोदक शिजलेले आणि डायरेक्ट ताट बनवलेलं, कारण की आता काय कामच नाही. कारण की आता देवाची आरती करायची आहे आम्हाला. हो बरोबर आहे. 10 वाजता आणि आता आणि 9 याच्या वाजता. व्यतिरिक्त काही नाही आहे. आणि अजून 1 तास आहे, तर 1 तास आम्ही मॅच बघणार आहे, CS किंवा DC. हा शेवटची ओव्हर चालेल. आता इनिंगच लागेल ना. मदत झालेली आहे. फरसाण्याचा डब्बा राहिलाय आपला बाळांना, घ्या फरसाण्याचा डब्बा. ओ ब्लॉक चालू. आणि आता ही आरतीची वेळ झालेली आहे, त्यामुळे मस्तपैकी भस्म लावलेला आहे मी. फरसाण्याच्या भाजीमध्ये थोडासा फरसाणा टाकायचा, ओके. म्हणजे मग तो छान लागतो. मोदक किती टेम्पटिंग झाले ते तुम्हाला बघूनच कळलं असेल. मस्त असे झाले. थोडासा एकदम थोडासा फरसाणा टाकायचा. जरा कोथिंबीर नाही आहे, परंतु आम्ही ह्यावेळी बाजारमध्ये लेट गेलो, आम्हाला कोथिंबीर भेटलेली नाही आहे. तर आमची आई आता बघू कधी आम्ही, तोपर्यंत मी जाईन माझ्या सासरी. ओ सॉरी, माझं लग्न नाही झालेलं. हा नाहीतर लगेच सुरू होईल. तुम्हाला वाटेल सासरी म्हणजे कॉलेजला. ओ मस्तपैकी भाजी असे बनलेली आहे. मला वाटतंय भाजीला वाटीची गरजच नाही. हो मग आता भात बघूया किती शिजलाय. कारण की भाजीची तुम्ही असं जर हे बघितली तर ती थोडीशी घट्ट झाली. त्यामुळे ते भात काढेल. ओके, भात चालेल आहे आपला. वाफ
वाफ जाईल हो मोबाईल मध्ये जाईल कॅमेरा. आणि नैवेद्याचं ताट करत चालू आहे. आरतीची बऱ्यापैकी तयारी झाली, फक्त दिवा लावायचं राहिलंय. इथल्या मंदिरातली गणपतीची आरती ऐकायला आल्यानंतर आम्ही आरती चालू करणार आहे. तोपर्यंत आपण नैवेद्य start करूया. हा तर आता थोडा भात घ्यायचा. वाव, कोणतरी आलेलं आहे आपल्याला भेटण्यासाठी. बापरे मित्रांनो, भातात सुद्धा वास यायला लागलाय. असे छान असा भात, त्याच्यावर आपली अशी मस्तपैकी घट्ट घट्ट केलेली डाळ, कोणाकोणाला वरण भात आवडतो, मला तर आवडतो खूप. थोडीशी डाळ आणि आई साहेबांना विचार, आई साहेब चपाती. ओके, नैवेद्य चपाती पण वाढायची असते. येस. नाही वाढायचीच असते, पण काय काय लोक गणपतीला चपाती नाही वाढत. ओ ओके, हां बरोबर आहे. अशी भाजी. आता इकडे मस्त तर 2 चपात्या, मस्तपैकी 2 चपात्या भातावर नगरे. आता आपलं तूप राहिले. हो, भातावर तूप टाकायचं राहिलेलं आहे. सॉरी, डब्यातलं तूप पाहिजे. तुपाचा डबा आहे तिथे. नाही, हा पण आहे. हे बघ तूप नक्की किती तुपाचे डबे आहेत? खूप आहे खूप. आता तूप पण लावलंय. पण काय राहिलंय का? एवढंच स्वयंपाक केला ना आपण. हो, आपण एवढंच स्वयंपाक केला. हां, एवढंच केलं बरोबर. नैवेद्य भरून झालेला आहे. शक्यतो भात हा डाव्या साईडला लावायचा असतो, म्हणून ताटाच आपण नाही, डायरेक्शन असं चेंज करूयात. तिन्ही पण गोष्टी आपण लावलेल्या आहेत. आणि हे तुम्हाला माहिती आहे का, ह्याला वरणफळ म्हणायचं. म्हणजे ही गोष्ट वरणफळ म्हणजे ही असंच वरणावर खायचं असतं उकडलेलं, आणि खूप सुंदर लागतं. ओके, तर सध्या वाजले करेक्ट 10. तर आपला नैवेद्य पूर्ण तयार आहे. नैवेद्य झालंय आमचं. तर इथे नैवेद्य ठेवूया आणि आरतीची वाट बघूया. तर मग आता आमचं सगळं झालंय. तर असाच आता आमचा संकष्टीचा दिवस कळलं का, संकष्टीचा उपवास संध्याकाळचा. आम्ही आता असता एवढं सगळं खाऊन उपवास करणार आहे. तर बाय, थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा बरं का, सबस्क्राईब या बाय. बाय.